राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर समोर आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि एकनाथजी शिंदे यांचा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय झाला असून आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तर मग आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे, त्याचबरोबर कोणत्या महिला पात्र आहेत, तसेच हप्ता किती रुपयांचा असेल आणि तुमच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे केव्हा जमा होणार आहेत, सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। एकंदरीत जर अपडेट पाहायला गेलो तर महायुती सरकारसाठी गेम चेंजर असलेली लाडकी बहीण योजनेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। महिलांच्या खात्यावर 7वा हप्ता जमा झाला असला तरी 2100 रुपयांचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असतानाच लाडकी बहीण योजनेच्या निकषांची चर्चा सुरू झाली आहे। या योजनेचे निकष बदलणार अशी चर्चा सध्या सुरू आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे। यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाले आहेत की राज्यामध्ये सुरू असलेली लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे। या सरकारने एकही निकष बदललेला नाही, पुढेही या योजनेचे निकष बदलले जाणार नाही। तसेच चालू वर्षामध्ये 2,41,00,000 लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे। या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन प्रगतीबाबत सांगत आहेत। तसेच अनेक महिलांना स्वतः लाभ नको म्हणून सांगितले आहे, पण विरोधकांना या योजनेमुळे धडकी भरली असून ते योजनेबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। तसेच राज्याच्या 2024च्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये योजना आणण्यात आलेली आहे। या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचा सरकारचा ध्येय आहे। या योजनेमुळे महिलांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहेत। त्यानुसार आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच की 7वा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आला असून आता लवकरच फेब्रुवारी महिन्याचा देखील 8वा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आता कोणत्या महिला या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहेत ते आपण पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असतील, त्याचबरोबर ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतरचे वेतन घेत आहे, तसेच लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजनाद्वारे लाभ घेतला असेल, त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत, तसेच ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, त्याचबरोबर ज्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून आहे, अशा महिला आता अपात्र करण्यात येणार आहे। तर मग आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता केव्हा येईल या संदर्भात देखील अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट समोर येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता हा जमा होत आहे। त्याचबरोबर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हे आता देण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यावर काम सुरू आहे, कारण मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही आता लवकरच देण्यात येईल अशी माहिती सध्या देण्यात येत आहे। त्यानुसार आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या देखील हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत आणि या संदर्भातील अधिकृत माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।